नमस्कार. यस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत तुलना व नावात बदल. स्वाध्याय 8.3. प्रश्न नंबर 1. कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजन म्हटले, ऑक्सिजनला नायट्रोजन म्हटले, नायट्रोजनला आर्गॉन म्हटले आणि आर्गॉनला निऑन म्हटले. तर हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण असलेला वायू कोणता? मित्रांनो, हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण असलेला वायू आहे नायट्रोजन. हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण 78.1% आहे. म्हणजे मित्रांनो, आपलं खरं उत्तर काय आहे तर नायट्रोजन. मित्रांनो, आपलं खरं उत्तर आहे नायट्रोजन. बघा, आपलं खरं उत्तर आहे नायट्रोजन. आणि नायट्रोजनला या ठिकाणी लॉजिकली काय म्हटलेलं आहे तर नायट्रोजनला आर्गॉन म्हटलंय. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर्गॉन. प्रश्न नंबर 2. प्रियाकडे अणुपेक्षा जास्त पण मयूरपेक्षा कमी पुस्तके आहेत. सुषमाकडे अणु एवढीच पण आभापेक्षा जास्त पुस्तके आहेत. तर सर्वात जास्त पुस्तके कुणाकडे आहेत? मित्रांनो, या ठिकाणी मी तुमच्या समोर हा डायग्राम या ठिकाणी काढलेला आहे, आकृती काढलेली आहे. कारण की प्रश्न वाचायचा त्यानंतर पुन्हा आकृती काढायची, ते समजून सांगायचं खूप वेळ जातो आणि व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मोठा झालेला व्हिडिओ तुम्ही बघत नाही. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी मी तुमच्यासमोर हा डायग्राम या ठिकाणी काढलेला आहे. बघा, आपण प्रश्न समजून घेऊया. प्रियाकडे अणुपेक्षा जास्त, बघा या ठिकाणी प्रिया आहे, प्रियाकडे अणुपेक्षा जास्त पुस्तके आहेत. बघा, अणुपेक्षा जास्त आहेत, प्रियाकडे पुस्तके अणुपेक्षा जास्त आहेत पण मयूरपेक्षा कमी. मित्रांनो, मयूरला या ठिकाणी जास्त आहे, मयूरपेक्षा कमी आणि अणुपेक्षा जास्त पुस्तके प्रियाकडे आहेत. सुषमाकडे अणु एवढीच, बघा या ठिकाणी सुषमा आहे, सुषमाकडे मित्रांनो अणु एवढीच, म्हणजे जेवढी पुस्तके अणुकडे आहेत तेवढीच पुस्तके सुषमाकडे आहेत. सुषमाकडे अणु एवढीच पण आभापेक्षा जास्त, मित्रांनो आभाला या ठिकाणी कमी आहेत, आभापेक्षा जास्त पुस्तके सुषमाकडे आहेत. सर्वात जास्त पुस्तके कुणाकडे आहेत मित्रांनो? आपण या ठिकाणी बघू शकतो, सर्वात जास्त पुस्तके आहे मयूरकडे, त्यापेक्षा कमी आहेत प्रियाकडे. अणु आणि सुषमा या दोघींकडे सारखीच पुस्तके आहेत आणि सर्वात कमी पुस्तके आहे आभाकडे. आपला प्रश्न आहे सर्वात जास्त पुस्तके कुणाकडे आहेत? तर मित्रांनो, सर्वात जास्त पुस्तके आहे मयूरकडे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मयूर. प्रश्न नंबर 3. डॉक्टरला वकील म्हटले, वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले. तर विद्यार्थ्यांना कोण शिकवेल? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे, विद्यार्थ्यांना कोण शिकवेल. बघा, या ठिकाणी आपल्याला खरं उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थ्यांना कोण शिकवतं तर शिक्षक. विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आहे शिक्षकांचं. आणि मित्रांनो, शिक्षकाला लॉजिकली म्हणजे तर्कसंगत कोणता शब्द वापरलेला आहे तर शिक्षकाला अभियंता म्हटले. मित्रांनो, शिक्षकाला अभियंता म्हटले. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अभियंता. प्रश्न नंबर 4. अनिलला पेरू व चिकू आवडतो, सुनील फक्त आंबा खातो, प्रवीण चिकू व सफरचंद खातो, प्रतीकला चिकू सोडून सर्व फळे आवडतात. तर चिकू खाणारे कोण आहेत? मित्रांनो, या ठिकाणी लिहिलेलं आहे कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडत नाही. बघा, अनिलला पेरू व चिकू आवडतो. त्यानंतर सुनील फक्त आंबा खातो. मित्रांनो, सुनील फक्त आंबा खातो. प्रवीण चिकू व सफरचंद खातो आणि प्रतीक चिकू सोडून सगळे फळं खातो. तर मित्रांनो, आपला प्रश्न आहे चिकू खाणारे कोण? मित्रांनो, प्रतीकला चिकू आवडत नाही, तो चिकू सोडून सगळे फळं खातो. आपला प्रश्न आहे चिकू खाणारे कोण? तर मित्रांनो, चिकू कुणाला आवडतो? बघा, या ठिकाणी अनिल चिकू खातो, त्यानंतर सुनील फक्त आंबा खातो, प्रवीण मित्रांनो चिकू आणि सफरचंद खातो. म्हणजे आपलं उत्तर आहे अनिल आणि प्रवीण. बघा, अनिल आणि प्रवीण हे दोघं चिकू खातात. चिकू खाणारे कोण आहेत? अनिल व प्रवीण. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनिल व प्रवीण. प्रश्न नंबर 5. पिवळा, हिरवा, लाल, निळा, नारिंगी व जांभळा या रंगाचे 180 दिवे एका पुढे एक याच क्रमाने लावून दिव्यांची माळ केली आहे. तर त्या माळेतील 112व्या क्रमांकाचा दिवा
कोणत्या रंगाचा असेल? मित्रांनो प्रश्न सोपा आहे बघा. 180 दिव्यांची माळ केलेली आहे. पहिला दिवा मित्रांनो पिवळा, हिरवा, लाल, निळा, नारंगी आणि जांभळा या क्रमाने मित्रांनो एका पुढे एक दिवे लावून ही माळ केलेली आहे. मग 112व्या क्रमांकाचा दिवा कोणत्या रंगाचा असेल हा आपला प्रश्न आहे. 112व्या क्रमांकाचा दिवा कोणत्या रंगाचा असेल? तर मित्रांनो आपण या ठिकाणी भागाकार करणार. 112 भागिले 6. मित्रांनो 112व्या क्रमांकाचा दिवा कोणत्या रंगाचा आहे म्हणून आपण या ठिकाणी 112 घेतले. भागिले 6 का घ्यायचे? तर मित्रांनो पिवळा, हिरवा, लाल, निळा, नारंगी आणि जांभळा या क्रमाने 6 दिवे आपण एका पुढे एक क्रमाने या ठिकाणी घेतलेले आहे म्हणून आपण भागिले 6 केलं. बघा आता 6 1 6. 11 मधून 6 गेले, बाकी उरली 5, वरून घेतले 2 झाले 52. 6 8 48. 52 मधून 48 गेले, बाकी उरली 4. मित्रांनो जेवढी बाकी उरली आपल्याला तेवढे त्या नंबरचा दिवा आपल्याला शोधायचा आहे म्हणजे 4. मग 1 2 3 आणि 4. मित्रांनो 4 नंबरचा म्हणजे 112व्या क्रमांकाचा दिवा कोणता असेल? तर तो असेल निळ्या रंगाचा. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निळा. प्रश्न नंबर 6. बगळ्याला कावळा म्हटले, कावळ्याला पोपट म्हटले, पोपटाला मोर म्हटले, मोराला घार म्हटले व घारीला चिमणी म्हटले तर आपला राष्ट्रीय पक्षी कोण? मित्रांनो आपला राष्ट्रीय पक्षी कोण? बघा या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला खरं उत्तर द्यायचंय. आपला राष्ट्रीय पक्षी कोण? तर मित्रांनो आपला राष्ट्रीय पक्षी आहे मोर. आणि मोराला लॉजिकली किंवा मित्रांनो तर्कसंगत कोणता शब्द वापरलाय? तर मोराला घार म्हटलंय. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घार. प्रश्न नंबर 7. घड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतात? मित्रांनो तास काटा आणि मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतात? काटकोन म्हणजे 90 अंश मापाचा कोन. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे 6 वाजता. मित्रांनो तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये मित्रांनो 6 वाजता. बघा तास काटा असतो 6 वर, मिनिट काटा असतो 12 वर, म्हणजे मित्रांनो 6 वाजता 180 अंश मापाचा मित्रांनो सरळ कोन तयार होतो. 6 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 180 अंश मापाचा सरळ कोन. त्यानंतर 12 वाजता मित्रांनो तास काटा 12 वर असतो, मिनिट काटा सुद्धा 12 वर असतो, मग 0 अंश मापाचा मित्रांनो शून्य कोन असतो. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मित्रांनो 3:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये मित्रांनो तास काटा असतो 3 आणि 4च्या मध्ये आणि मिनिट काटा असतो 6 वर, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो लघुकोन असतो. 3:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये लघुकोन तयार झालेला असतो. आणि पर्याय क्रमांक 4 आहे 9 वाजता. मित्रांनो तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 9 वाजता बघा तास काटा असतो 9 वर, मिनिट काटा असतो 12 वर, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 90 अंश मापाचा काटकोन तयार झालेला असतो. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो 9 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन झालेला असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8. पुढीलपैकी घड्याळातील अयोग्य वेळ कोणती? मित्रांनो 4 पर्यायामध्ये अयोग्य वेळ कोणती आहे? बघा आता 7 वाजून 35 मिनिटे, 12 वाजून 50 मिनिटे, 2 वाजून 65 मिनिटे आणि 10 वाजून 35 मिनिटे. मित्रांनो अयोग्य वेळ कोणती आहे आपण लगेच सांगू शकतो. 1 तास बरोबर 60 मिनिटे. मित्रांनो एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. म्हणजे आता या ठिकाणी जर बघितलं तर 2 वाजून 65 मिनिटे. मित्रांनो 2 वाजून 65 मिनिटे कधीच होत नाही, कारण की 2 वाजून मित्रांनो 60 मिनिटे झाले. 60 मिनिटानंतर पुढचा तास मित्रांनो येतो, म्हणजे 2 वाजून 60 मिनिटे झाले की बरोबर 3 वाजणार. मित्रांनो 2 वाजून 65 मिनिटे अशी वेळ घड्याळामध्ये कधीच नसते. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ही अयोग्य वेळ आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 9. शौर्य सूरजपेक्षा उंच पण सचिनपेक्षा ठेंगू आहे. राजीव वरदपेक्षा उंच पण गणेशपेक्षा ठेंगू आहे. प्रथमेश सूरजपेक्षा ठेंगू पण गणेशपेक्षा उंच आहे. तर या सर्व मुलांमध्ये सर्वात ठेंगू कोण? मित्रांनो ठेंगू म्हणजे लहान, बुटका,
आता या ठिकाणी आकृती मित्रांनो या ठिकाणी काढलेली आहे, आता मी ती समजून सांगतो. शौर्य सूरजपेक्षा उंच. मित्रांनो बघा या ठिकाणी शौर्य, शौर्य काय आहे? सूरजपेक्षा उंच. बघा या ठिकाणी आहे सूरज, सूरजपेक्षा शौर्य हा उंच आहे. पण सचिनपेक्षा ठेंगू, म्हणजे तो सचिनपेक्षा ठेंगू आहे. म्हणजे मित्रांनो सचिन उंच आहे आणि त्याच्यापेक्षा लहान आहे हा शौर्य. त्यानंतर मित्रांनो पुढचं वाक्य आहे राजीव वरदपेक्षा उंच पण गणेशपेक्षा ठेंगू आहे. मित्रांनो राजीव, वरद आणि गणेश, बघा राजीव, वरद, गणेश या तिघांमध्ये ही तुलना आहे. मित्रांनो त्यांचा इकडं कुठेही संबंध नाहीये, म्हणून ते वाक्य आपल्याला तात्पुरतं स्किप करायचं. त्याचा विचार आपण नंतर करणार. त्याच्या पुढचं वाक्य आहे प्रथमेश सूरजपेक्षा ठेंगू. मित्रांनो हा जो प्रथमेश आहे तो सूरजपेक्षा ठेंगू आहे. म्हणजे मित्रांनो सूरज उंच आहे, सूरजपेक्षा लहान आहे प्रथमेश. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मित्रांनो आता हा संदर्भ लागेल. प्रथमेश सूरजपेक्षा लहान आहे पण गणेशपेक्षा उंच. पण मित्रांनो गणेशपेक्षा उंच आहे म्हणजे गणेश त्याच्यापेक्षा लहान आहे. प्रथमेश उंच, त्याच्यापेक्षा लहान गणेश. आता मित्रांनो आपल्याला दुसरं वाक्य घ्यायचंय राजीव वरदपेक्षा उंच. मित्रांनो हा जो राजीव आहे वरदपेक्षा उंच आहे पण गणेशपेक्षा ठेंगू. पण मित्रांनो तो काय आहे? गणेशपेक्षा ठेंगू. गणेशपेक्षा राजीव काय आहे? लहानच आहे. मग मित्रांनो आता आपला प्रश्न आहे या सर्व मुलांमध्ये सर्वात ठेंगू कोण? तर मित्रांनो सर्वात लहान, सर्वात बुटका कोण आहे? तर तो आहे वरद. मित्रांनो तो आहे वरद. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वरद. मित्रांनो सर्वात ठेंगू, सर्वात लहान आहे वरद आणि सर्वात मोठा आहे सचिन. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वरद. प्रश्न नंबर 10. मे महिन्यास जून म्हटले, जूनला जुलै म्हटले, जुलैला ऑगस्ट म्हटले आणि ऑगस्टला सप्टेंबर म्हटले तर भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यात येईल? मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला खरं उत्तर सांगायचं आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यात असतो? तर मित्रांनो तो असतो ऑगस्ट महिन्यामध्ये. म्हणजे आपलं खरं उत्तर आहे ऑगस्ट. आणि मित्रांनो लॉजिकल, आता ऑगस्ट या महिन्याला काय म्हटलेलं आहे? ऑगस्ट या महिन्याला तर्कसंगत कोणता शब्द वापरलेला आहे? तर मित्रांनो ऑगस्टला सप्टेंबर म्हटले. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सप्टेंबर. प्रश्न नंबर 11. रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल? मित्रांनो जीवा हा घटक कशामध्ये असतो? तर जीवा हा घटक असतो मित्रांनो वर्तुळामध्ये. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे त्याला आपण जीवा म्हणतो. मित्रांनो आपलं खरं उत्तर आहे, बघा आपल्याला खरं उत्तर अगोदर सांगायचंय. जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल? तर मित्रांनो जीवा हा घटक वर्तुळामध्ये काढता येतो. म्हणजे आपलं खरं उत्तर आहे वर्तुळ. खरं उत्तर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी खरं उत्तर आपल्याला सांगायचं आहे वर्तुळ. आणि लॉजिकली वर्तुळ या शब्दाला काय म्हटलेलं आहे? वर्तुळाला मित्रांनो आयत म्हटले. लॉजिकली किंवा तर्कसंगत शब्द त्याला कोणता वापरलाय? वर्तुळाला आयत. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आयत. प्रश्न नंबर 12. कवायतीसाठी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने चौरस तयार करीत असताना प्रत्येक बाजूंवर समान अंतरावर 12 विद्यार्थी असले पाहिजे तर एकूण किती विद्यार्थी उभे करावे लागतील? मित्रांनो कवायतीसाठी आपल्याला चौरस तयार करायचा आहे आणि प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 12 विद्यार्थी असले पाहिजे. म्हणजे मित्रांनो चौरस म्हटलं की चारही बाजू समान लांबीच्या. मग आता या वरच्या बाजूवर 12 विद्यार्थी असले पाहिजे, या बाजूवर 12, खालच्या बाजूवरती आणि मित्रांनो डाव्या बाजूवर सुद्धा 12 विद्यार्थी असले पाहिजे समान अंतरावर. तर मित्रांनो एकूण किती विद्यार्थी उभे करावे लागतील? आता आपण मित्रांनो ही पूर्ण वरची बाजू घेतली तर या पूर्ण वरच्या बाजूवर मित्रांनो 12 विद्यार्थी असले पाहिजे. म्हणजे इथे हा जर 1 नंबर आपण सुरुवात केला तर या ठिकाणी हा जो नंबर आहे तो 12वा असला पाहिजे. किंवा मित्रांनो खाली सुद्धा या ठिकाणी जर पहिला नंबर असेल तर मित्रांनो हा नंबर 12वा असला पाहिजे. म्हणजे 1 पासून 12 पर्यंत. मग मित्रांनो या बाजूला सुद्धा उजव्या बाजूला सुद्धा 12. इथे जर 1 नंबर असेल तर इथे मित्रांनो 12वा नंबर असला पाहिजे. पुन्हा इथे पहिल्या नंबरचा विद्यार्थी जर इथे असेल तर मित्रांनो इथे 12व्या नंबरचा विद्यार्थी असला पाहिजे. एकूण किती विद्यार्थी उभे करावे लागतील? तर मित्रांनो इथे 12, वरच्या बाजूला 12, खालच्या बाजूला 12. आता मित्रांनो इथे जर पहिला असेल तर इथे शेवटचा नंबर म्हणजे इथे सुद्धा मित्रांनो 12 विद्यार्थी असतील. पण
मित्रांनो हा पहिला नंबरचा विद्यार्थी आणि हा जो विद्यार्थी दिसतोय शेवटच्या नंबरचा तो विद्यार्थी मित्रांनो आपण ऑलरेडी वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूचे विद्यार्थी मोजताना तो आपण काउंट केलेला आहे. म्हणजे मित्रांनो मध्ये हा एक आणि हा एक हे दोन सोडून द्यायचे. 12 मधून मित्रांनो 2 सोडून द्यायचे. म्हणजे इथे आपण किती विद्यार्थी मोजणार 10. या बाजूला सुद्धा मित्रांनो तेच हा पहिला विद्यार्थी इथे 12वा विद्यार्थी. पण मित्रांनो हा पहिला आणि हा 12वा विद्यार्थी आपण वरच्या बाजूचे आणि खालच्या बाजूचे विद्यार्थी मोजताना ऑलरेडी ते मोजलेले आहे. म्हणून मित्रांनो इथे आपल्याला 10 विद्यार्थी मोजावे लागतील. म्हणजे एकूण चौरस तयार करताना किती विद्यार्थी उभे करावे लागतील तर मित्रांनो हे 12 आणि 12 24 आणि 10 आणि 10 20. म्हणजे मित्रांनो आपण जर बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला हा पूर्ण चौरस तयार करण्यासाठी 44 विद्यार्थी उभे करावे लागतील. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 44. प्रश्न नंबर 13 या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आणि मित्रांनो या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.